नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बाजरीची भाकरी. त्यासाठी 2 वाट्या बाजरीचे पीठ चाळणीने गाळून घेतलेले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण 1 वाटी पिठाची भाकर करणार आहोत. तर थोडं थोडं पाणी घेऊन पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे. लागल्यास आपण पुन्हा घेऊया आणि व्यवस्थित अगदी नरम आणि मऊ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे. आणि आपण व्यवस्थित त्याचा हाताच्या मदतीने व्यवस्थित गोळा बनवून घेऊ. आपण पाटावरची भाकर बनवणार आहोत. तर प्रथम आपल्याला हातावर थोडी वळून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडी हाता एवढी साईज होईल तोपर्यंत आपण हातावरच भाकर तयार करूया. आता आपल्याला पाटावर लाटायची आहे. पाटावर पण आपण हातानेच भाकर बनवणार आहोत. अशा प्रकारे आपण थापटून भाकर बनवायची आहे. सर्व बाजूंनी व्यवस्थित थापटून घ्यायची आहे आणि अगदी पातळ मस्त भाकर आपल्याला तयार करायची आहे. एकीकडे तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे. आता आपली भाकर तयार झालेली आहे. पातळ झालेली आहे. आपण बघू शकता छान पातळ दिसते. आपण हातावर घेऊन तशीच वरच्या बाजूने प्रथम शेकून घेणार आहोत आणि वरून थोडं पाणी लावायचं आहे. आता आपल्याला भाकर पलटवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण भाकर पलटवून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे. आता भाकर आपल्याला आपल्या आवडीनुसार भाजीने खायची आहे. मी शेपूची भाजी बनवलेली आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.